नमस्ते सर्वांना. चला आज गावरान तडका बनवणार आहे. तर वाटाण्याचा ठेसा बनवणार आहे. तवा ठेवला आणि 1 चमच तेल टाकले. त्याच्यात हे हिरव्या मिरच्या टाकल्यात मी आणि लसूण टाकलेला आहे. छान परतून घ्यायचं आहे, थोडंसं लालसर असं. आणि टोमॅटो घेतलेत मी, 2 टोमॅटो टाकलेले, ते पण छान परतू घ्यायचेत. चांगलं टमाट्याचा कच्चापणा काढायचा सगळा. खूप छान लागतो हा ठेसा. ताजे वाटाणे आहेत तर खूप छान होतो. ते वाटाणे मी टाकलेत सोललेले, 1 वाटी आहे. तर छान आहे, आपल्याला परतू घ्यायचे तव्यावरच. खूप टेस्टी लागतो भाकरीसोबत. तर छान परतून घ्या असा, आणि फुल गॅसवरच परतवायचा आहे, स्लोवर नाही, तो छान होऊन जातो. कच्चापणा काढून घ्यायचा सगळा. आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे वरून, थोडीशी हळद, खूप थोडीशी. तर हे बघा चांगलं परतून झाले, पाणी सुटले टोमॅटोचं पण. त्याच्यातच वाटाणा शिजून गेला आपला परतू. ते झालं आपला मसाला तयार. आता हे काढून घ्यायचं आपल्याला वाटाण्याचा सगळा मसाला. तर हे बघा गार झाला आहे. गार झाला की आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. किती छान दिसायला लागलं आहे बघा. ताज्या वाटाण्याचा खूप छान ठेसा होतो. तर तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा. तर आता हे गार झालेलं आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. खूप बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला. लसूण, मिरची आणि वाटाणा असं खूप बारीक नाही करायचं बघा. हे असंच काढायचं आपल्याला जाडसर. तर परत 2 चमचे तेल टाकलं मी तव्यावर, आणि आपला ठेसा तव्यावर द्यायचा टाकून. छान परतू घ्यायचा परत. किती छान दिसायला लागला. खूप टेस्टी आहे खायला, तुम्हाला खूप आवडेल. तर असा परतून घ्या छान. हे बघा परतू घ्यायचं आहे, फक्त पाणी टाकायचं नाही आहे. छान परतला गेला. तर आता झाला आपला परतून. तर मी 1 प्लेटमध्ये काढून घेतला आहे. बघा किती छान झाला आहे. तर असंच वाटायचं आहे जाडसर. त्याच्यासोबत मी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. हे बघा, बाजरीची भाकर आणि वाटाण्याचा ठेसा 1 नंबर आहे खायला. नक्की बनवा. आणि वरून मी लिंबू टाकले, आणखीन स्वाद येतो खूप छान. थोडीशी कोथिंबीर टाका वरून, तर खूप छान लागतं. तिथे मी बाजरीच्या भाकरी बनवल्यात ठेशासोबत. तर 1 नंबर झालेला आहे. नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हो, तर बघा नक्की बनवा. खूप छान टेस्ट, 1 नंबर. नक्की ट्राय करा. बाय.